आमच्या विरोधात दिलेली तक्रार परत घे, नाहीतर आलमगीर भागात कसा राहतो बघतो असे म्हणत दम दिल्याबाबत व यामुळे मला व माझ्या परिवारास तसेच मला मदत करणाऱ्या सहकाऱ्यांच्या जीवितास धोका असलेबाबत हकीकत अशी की दिनांक 27/2/2024 रोजी सायंकाळी 7 ते 9च्या दरम्यान मला माझा भाऊ अरबाज इशाद काशी हा रिक्षा घेऊन जात असताना इद्रिस अब्बास शेख हा दारू पिऊन गाडी चालवित असताना त्याच्या गाडीचा धक्का माझ्या भावाच्या गाडीला लागला असता इद्रिस हा खाली पडला. त्याने आरडाओरडा केला असता त्याच्या मुलानं त्यास त्याच्या घरी घेऊन गेला. त्यानंतर इद्रिसचे मामा हनीफ मेहबूब सय्यद, इम्रान मेहबूब सय्यद, मुनाफ मेहबूब सय्यद यांचे बरोबर त्यांचे घरचे 8 ते 10 मुले असे माझ्या घरी आले व त्यांनी माझ्या घरी नेऊन माझ्या आईला व माझ्या भावाला दम दिला की ते तुमची एवढी हिंमत वाढली की आमच्या परिवाराच्या सदस्यावर हात घालता, एवढे सगून माझ्या परिवाराला तसेच मला घाणघाण शिवीगाळ करून निघून गेले. तसेच दुसऱ्या दिवशी दिनांक 28/2/2024 रोजी सकाळी 11:45 आलमगीर चौकात माझे सिमेंटचे दुकान असून माझ्या दुकानासमोर इद्रिसचे मामा अनार मेहबूब सय्यद याच्या पानाचे दुकान आहे. मी माझ्या दुकानात सिमेंट लोड करीत असताना इद्रिस दारू पिऊन माझ्या दुकानात आला. त्याने माझ्या तोंडात मारली असता समोर पानाच्या दुकानात उभे असलेल्या असरार मेहबूब सय्यद याने इद्रिस व इम्रान मेहबूब सय्यद, हनीफ मेहबूब सय्यद, फिरोज सलीम खान व त्याच्याबरोबर आलेले त्यांची मुले यांना उद्देशून बोलला की यांची एवढी हिंमत वाढली की आपल्या परिवाराच्या सदस्यावर हात उचलतात, मारून टाका. यांना असे बोलताच त्यांच्या जमावाने माझ्यावर, माझ्या परिवारावर लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने हल्ला केला. या हल्ल्यात माझ्या भावाला गंभीर इजा झाली असून माझा भाऊ सिटी केअर हॉस्पिटल अहमदनगर येथे उपचार घेत आहे. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. यांच्या विरोधात कोणी तक्रार केल्यास त्याच्या घरात जाऊन दमदाटी करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, विनाकारण त्रास देणे असे कामे करतात व तसेच मला मदत करणाऱ्या लोकांना व त्यांच्या परिवारातील लोकांना सोबत घातपात होण्याची दाट शक्यता असून मेहरबान साहेबांना विनंती की सदर टोळीचा बंदोबस्त करावा. येथील इतर लोकांच्या विरोधात सुद्धा पोलिसांनी कारवाई करावी अशी विनंती जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे. तसेच दिनांक 28/2/2024 रोजी आम्ही पोलीस फिर्याद देऊन दवाखान्यात चाललो असता काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आम्हाला रस्त्यात अडवून दम दिला की आमच्या विरोधात दिलेली तक्रार परत घे, नाही तर आलमगीर भागात कसा राहतो बघतो असे म्हणत तुला कोण मदत करतो त्याचा आपण काटा काढतो असा दम दिला. तसेच माझ्या परिवारास व मला मदत करणाऱ्या सहकाऱ्यास कोणताही घातपात घडल्यास त्यास सदर गुंडटोळी जबाबदार असेल. तसेच मेहरबान साहेबांना विनंती करतो की सदर कोणताही घातपात घडण्याआधी सदर टोळीचा बंदोबस्त करावा अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदन हे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांना दिले आहे. प्रतिनिधी शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, महा 24 न्यूज, अहमदनगर। रात को मैं घर पे जा रहा था आलमगीर चौक से, तो इद्रिस अब्बास शेख ये रास्ते के बीच में पीला था, रास्ते के बीच में इसी गाड़ी लगा के आड़वा खड़ेला था। तो मैंने उनको बोला भैया थोड़ी गाड़ी आगे लो, मेरे को जान दो। तो उसने डायरेक्ट गाड़ी दे के मेरे ऊपर हाथा बीता उठाना चालू करा। उनने मेरे को रात को मारा। तभी वहाँ पे आस पास के लोगों ने छुड़ा के मेरे को घर पे भेजे, बोले जान दे, बोले ना को करूँ जा, बोले पीला है ना को उसके नाथ को लगो करके मैं घर पे गया। जैसा घर पे गया, घर पे जाके मैंने कपड़े बदली करा, अम्मी को बोला यार वो ऐसा ऐसा वो इद्दू के साथ मैंने बोला किर करा, मैंने बोला उसने अब भी नहीं गए। तो मेरे अम्मी ने बोले उसके मामू लोग को बोले जाके नहीं गए। उतना हो गए तक के लगी, उतने में वो सब उसके मामू वीमू उसके छोकरा तो वो सब है ना, इमू मामू, इप्पू मामू, हनीफ मामू, मुनाफ मामू, ये सब लोग है ना मेरे घर पे आए। हन्नान, सुफियान, उसका छोटा वाला भाई, ये सब मेरे घर तक क्या है। अक्सा मस्जिद के सामने मेरा घर है और मस्जिद को क्या मेरे पिटाई ले उसके अंदर है ना, उनने डायरेक्ट आके गालियाँ गलूज करे नहीं क्या। तो मेरे अब्बा ने बोले यार वो पीला है तुम उसको बोलो, उसको क्यों ना बोले, नहीं बोले किसके औकात नहीं, बोले हमारे घर तक क्या आने की, बोले वो गलती में रहने दो ना तो कुछ भी रहने दो, बोले इसने हाथ डाला कस क्या। तो मेरे अब्बा ने उसको बोले भाई तुझे अभी क्या रहेगा, बोले अपन सुबह को बात करेंगे। नहीं बोले सुबह भी को नहीं, बोले मैं जान से मार डालूंगा, ऐसा करूँगा वैसा करूँगा। तो फिर मैंने क्या करा, मैंने बोला जान दो ना क्या, मामू मैंने बोला गलती हो गई भाई जान दो ना क्या, तभी भी उनकी गलती रही कि मैंने बोला भाई जान दो, मैंने कुछ बोलेला नहीं है, तुम लागो तो 4-5 जन को पूछो, मैंने बोला वहाँ जो जमा हो गए थे ना उनको पूछो, मैंने बोला मेरी कुछ गलती नहीं है। तो उन्होंने बोले चलेगा, बोले देखेंगे, बोले अपन बाद में। तो वो चले गए, वहाँ से चले गए और मैं भी बिन फिकर हो गया। फिर मैंने उसके भाई है, उसके भाई को मैंने बोला यार भैया ऐसा ऐसा विषय होगा नहीं क्या,
तो बोले जान दे, बोले कुछ ना बोले, मैं बोलता बोले वो पी लाए बोले, वैसे चली चाली का। सुबह को है ना फिर मेरे भाई को ऐसा मार रहे करके मेरे को फ़ोन आया था, बोले तेरे भाई को मार रहे बोले ना, कि प्लान चालू है बोले उनका। और उनका रात कुछ प्लान हो गया था, मैं जैसा चौक में गए क्या वैसा मेरे भाई को मेरे को है ना ऐसे लोकन के रौड़ा थे, सबके हाथ में डंडे थे, किसके हाथ में ऐसा छुरी के जैसा धारदार शस्त्र भी थे उनके पास, नहीं क्या। फोन ने डायरेक्ट पूरे आंख पे मेरे इतना मारे रहे, वो आज बेहोश हो गया। तो मेरे को वहाँ से मेरे भाई ने सिविल में ले गया, फिर सिविल में से अभी बोले इधर लेके आए, तो मेरे को अब भी होश आया नहीं क्या। अभी बोल रहे थे कि आज इसको मार डालो बोले, बाद में आलमगीर में कौन इनकी औकत नहीं बोले अपने सामने झगड़े करने की, किसकी औकत नहीं बोले आलमगीर में, इसको जान से मार डालो बोले, तो बाद में कौन अपने ऊपर हाथ नहीं डालेंगे, आवाज़ नहीं उठाएगा अपने ऊपर। पुलिस प्रशासन से मेरी इतनी ये है कि किसकी इसमें न आके मेरे को न्याय दो, उसके ऊपर अच्छी से अच्छी कार्रवाई करो, उनके ऊपर सबके ऊपर।